दिल्ली ब्लास्ट, लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट. आत्तापर्यंत 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू. तपास सुरू आहे. NIA कसून चौकशी करते. दिल्ली स्फोटामागील कटात सामील असणाऱ्या 4 डॉक्टरांचे, खलनायकांचे फोटो तुम्ही सगळ्यांनी पाहिले. आता आपण या स्टोरीमधले रिअल हिरो कोण ते बघणार आहोत. ते 2 हिरो ज्यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवले. हे हिरो जर नसते तर कदाचित दिल्ली, नोएडा, गुडगावमध्ये सिरियल ब्लास्ट झाल्याची बातमीही येऊन धडकली असती, अशी भीती काही जाणकारांनी व्यक्त केली आहे. कदाचित शेकडो लोक या हल्ल्यात ठार झाले असते असंही बोललं जातंय. पण दिल्ली ब्लास्टने अनेक गोष्टींवर प्रश्न उपस्थित केलेत. पण या ब्लास्ट आधीच वेळीच आपलं कर्तव्य ओळखून जबाबदारीचं भान ज्यांनी जपलं ते हिरो नेमके कोण आहेत तेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करा. तारीख 19 ऑक्टोबर. श्रीनगरच्या नौगाम पोलीस ठाण्यात नवीनच जॉईन झालेले मसर्रत अहमद आले. SHO म्हणजे वरिष्ठ अधिकारी इन्स्पेक्टर मसर्रत अहमद. बातमी आली की बानपोरा भागात कोणीतरी काहीतरी पोस्टर चिटकवलेत. हे पोस्टर होते जिहादी संघटना जैश ए मोहम्मदच्या समर्थनातील पोस्ट. हे पोस्टर कोणी लावले? मसर्रत यांनी गांभीर्य ओळखलं. थेट बॉसला फोन केला. बॉस म्हणजे श्रीनगरचे SSP, राष्ट्रीय पदक जिंकलेले IPS अधिकारी GV संदीप चक्रवर्ती. हे तेच संदीप चक्रवर्ती आहेत जे ऑपरेशन महादेवमध्येही होते. पहलगाममधील हिंदू हत्याकांडातील 3 जिहादींना ठार करणाऱ्या ऑपरेशन महादेवमध्ये संदीप यांची ही भूमिका तितकीच महत्त्वाची ठरलेली होती. त्यांनाही या पोस्टरमागे मोठा कट आखला जात असल्याची शंका आली असणारच. त्यांनी तातडीनं कारवाईला सुरुवात केली. तपास सुरू झाला. CCTV फुटेज चेक केलं गेलं. श्रीनगर पोलिसांनी 3 संशयितांना अटक केली. त्यांची चौकशी केली. सोपियांच्या एका मौलवीचं नाव समोर आलं, इरफान अहमद. SSP संदीप आणि मसर्रत अहमद यांना यात मोठा कट असल्याचा संशय आला. तपास आणखी वेगानं सुरू झाला. तपासात मोठे अधिकारीही सामील झाले. मौलवीची चौकशी केली गेली आणि काश्मीर पोलीस स्तब्ध झाले. भयानक कट आणि त्या कटात सामील सगळे डॉक्टर होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकलेले डॉक्टर. जे डॉक्टर पैशाच्या आडून भयंकर कांड करण्याच्या तयारीला लागले होते. त्यांचा कट वेळीच ओळखून पोलिसांनी, तपास यंत्रणांनी मोठी कारवाई केली. ही तीच कारवाई जी दिल्ली ब्लास्टच्या 24 तास आधी समोर आली होती. डॉक्टर आदिल अहमद. मौलवीकडून मिळालेल्या माहितीनुसार आपल्या स्टोरीमधले हे 2 हिरो उत्तर प्रदेशात पोहोचले. आदिल अनंतनाग मेडिकल कॉलेजचा सिनियर रेसिडेंट होता. तो ऑक्टोबर 2024 पर्यंत तिथे काम करत होता. आदिलच्या हॉस्पिटलमधल्या स्वतःच्या कॅबिनेटमधून AK-47 सापडले. आदिलला बेड्या ठोकल्या आणि पहिली मोठी कारवाई पोलिसांनी केली. डॉक्टर मुजम्मिल गनी. आदिलकडून माहिती मिळाली हरियाणाच्या फरीदाबादमध्ये प्रचंड प्रमाणात स्फोटके साठवलेत. शोध सुरू होताच फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठाच्या डॉक्टर मुजम्मिलकडून मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट, टायमर, क्रीनकोव रायफल, मॅगझिन, गोळ्या आढळल्या. हे सगळं हादरवणारं होतं. मुजम्मिल गनीला लगेच ताब्यात घेतलं. त्यानंतर दहशतवादाच्या व्हाईट कॉलर मॉडेलचा संशय खात्रीत बदलत गेला. डॉक्टर शाहीन सईद ही डॉक्टर मुजम्मिलची प्रेमिका, मूळची लखनौची. पण मुजम्मिलसोबत हातमिळवणी करून शाहीननं लोकांना मारण्याचा कट रचला. हिला तर AK-47 घेऊन पळताना फिल्मी स्टाईलमध्ये पकडलं गेलं. मसर्रत अहमद आणि संदीप चक्रवर्तींमुळे हे सगळं उघड झालं. त्यामुळे फरीदाबादच्या विविध ठिकाणाहून सुमारे 3000 किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट सापडले. किमान 20 टायमर. आता तर सगळेच चक्रावले. एखाद्या सिनेमालाही लाजवेल अशा प्रकारचा हा थरारक तपास आणि त्यातून समोर येत असलेले एक धागेदोरे चकित करायला लावणारे होते. डॉक्टर उमर उन नबी. उमर त्यावेळी फरीदाबादमध्ये लपून बसला होता. त्याला कळलं की आता आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना अटक झाली आहे. आपण गेलो. उमरनं लगेच I-20 मध्ये स्फोटके भरली आणि तो ती गाडी घेऊन दिल्लीकडे निघाला आणि नंतर संध्याकाळी दिल्लीत स्फोट झाला अशी आशंका व्यक्त केली जाते. डेस्परेट होऊन, फ्रस्ट्रेट होऊन हा स्फोट चुकून घडला असावा अशीही शंका काही लोक व्यक्त करतायत. उमर एकटा होता. समजा हे सगळे डॉक्टर त्यांना वेळीच अटक झाली नसती तर? आपले 2 हिरो SSP संदीप आणि SHO मसर्रत अहमद नसते तर?
आज दिल्ली, नोएडा, गुडगावमध्ये सलग स्फोट झालेले दिसले असते. जिथे 12 जणांचा जीव गेला असता तोच आकडा आपल्याला कदाचित काही हजारांमध्ये दिसला असता, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे. अर्थात त्या 12 जणांचे जीवही आपल्याला तितकेच महत्त्वाचे आहेत. पण SSP संदीप आणि SHO मसर्रत अहमद या हिरोंमुळे याहीपेक्षा मोठा कट उधळला गेला आणि खूप जणांचे प्राण अगदी थोडक्यात वाचलेत. आपल्याच देशातल्या मोजक्या काही कट्टर लोकांमुळे देशाला धोका आहेच, पण अशाच धडाकेबाज देशप्रेम ठासून भरलेल्या संदीप चक्रवर्ती आणि मसर्रत अहमद यांच्यामुळे आज आपण आहोत. आपला देश आहे. तुम्हाला या 2 हिरोंविषयी काय वाटतं? त्यांना तुम्हाला काय म्हणायचं आहे? व्यक्त व्हा. आम्हाला कमेंट करून सांगा.